नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचन कोकणी चवमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज मी बनवते काय तर चला पाहूया। हे 1 वाटी गहूचं पीठ घेतलं आहे, हे अर्धी वाटी तेल घेतलं आहे, इथे इनो घेतला आहे, इथे खायचा सोडा घेतला आहे थोडासा, इथे 1 वाटी रवा घेतला आहे, हे वेलची पावडर बारीक करून घेतली आहे, इकडे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आणि इथे पिठी साखर घेतली। तर या सर्वांचा मी केक बनवून दाखवणार आहे आज तुम्हाला। तर मग चला मग माझ्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांना नमस्कार, सर्व मैत्रिणींना नमस्कार, यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार। तर चला मग आपण केकला सुरुवात करूया। केक जर तुम्हाला चांगला वाटला, आवडला, मी करून दाखवते, तर नक्की एक लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। एक दाखवायचं राहिलं, इथे मी दूध पण थोडंसं घेतलं आहे। तर मला आता इथे मी पहिल्यांदा तेल टाकून घेते आणि दूध टाकून घेते, नंतर मी पिठी साखर घेते घालून आणि आता छान जरा ढवळून घेते आधी। इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे, इथे मी गहूचं पीठ घालून घेते। ते रवा घालून घेते मी, हे सर्व एक वाटीचंच प्रमाण आहे। वेलची घालून घेते, हा केक मी पहिल्यांदाच बनवते। माझा केक जर तुम्हाला बनवताना आवडला, मी करते कसं ते बघा। आता मी पहिल्यांदा पण केक काही जास्त बनवलं नव्हतं, मी पहिल्यांदाच ट्राय करते। माझ्याकडे ओव्हन आहे, त्याच्यामध्ये मी बनवत असते। हे आता गॅसवर मी पहिल्यांदाच बनवते। छान असं मिक्स करून घेते। ते मी छान सर्व फेटून घेतलं आहे, हे इतकं पडेल असं पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला। वाटल्यास दूध लागलं तर थोडंसं घातलं आहे मी आणखी, आणि इथपर्यंत असं पडेल असं बॅटर तयार करून घ्यायचं। इथे मी बटर पेपर घेतला आहे, त्या कुकरच्याच भांड्यामध्ये मी आता हा केक बेक करून घेणार आहे। त्याच्या आधी मी इथे जरासं केक जास्त चिकटू नये म्हणून मी पीठ ब्रश करून घेते। आता इथे प्रीहीट झाले कढई आपली, त्याच्यामध्ये मी हे जाळी न टाकता हे टाकणार आहे, कुकरची जाळी। माझ्याकडे हे आहे, पण हे जास्त कसं उंच पडेल म्हणून मी हे ठेवणार आहे। याच्यामध्ये मी आता ठेवते।
झाकण ठेवून देते. सुरुवातीला 5 मिनटं फुल गॅस ठेवायचा, नंतर मग बारीक करायचा. मध्ये आपण चेक करूया. आता 10 मिनटं झाली आहेत. हे झाकण ना बरोबर नाही वाटत मला, म्हणून मी ते दुसरं झाकण. हवा जाणार नाही. आणखीन 10 मिनटं आणि पुन्हा बघूया. 25 मिनटं झालेली आहेत. आता झाकण काढून बघते, तुम्हाला जवळून दाखवते. आता हा तयार झाला आहे बघा. आता मी गॅस बंद करते. म्हणजे साधारण 25 ते 30 मिनटात आपला केक तयार होतो. याला 5 मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे मी. आता मी काढून घेते. आता इथे थंड झाला आहे केक, काढून घेते. जवळून दाखवते तुम्हाला. बटर पेपर काढून टाकला मी. हा पुढचा भाग इथे नरम वाटतोय मला, कापून बघते. छान सॉफ्ट असा तयार झाला आहे. आतून पण शिजला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? आणखी एक सांगते, त्याच्यामध्ये मी इन्सेस घालायला विसरले. इन्सेस घातला असता तर चांगला घरभर सुगंध पसरला असता. ते बघा असा छान मऊ असा झाला आहे. तुम्ही पण करून बघा. आवडला तर एक नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी खाऊन पण बघते, टेस्ट करून. छान झाला आहे हे बघा. कमी गोड झाला आहे, म्हणजे थोडासा कमी गोड, नाही तर काय व्यवस्थित आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.